वर्ष पाटरच्या ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. कामावरून आज 8:15 वाजले मला येता डोकं एवढं जाम झालं माहिती आहे. माझ्या आईने काय केलं, अंशू आज खूप रडवलं माझ्या आईने आम्हा सर्वांना, खरंच खूप रडवलं. कामावरून आली त्याच्यानंतर 5-10 मिनटच बसले. अंशूसाठी पिचकारी दिलेली आणलेली, तर अंशूला पिचकारी वगैरे दाखवत होती, पण अंशू गेला होता त्याच्या काकांकडे, कारण की त्याची आजी आल्या होत्या, आत्या आल्या होत्या, तर त्या म्हणजे त्याच्या काकीकडे गेल्या. मी कामावर येऊन 10 मिनटच फोन बघत बसली असेल, तेवढ्यात माझ्या भावाने फोन केला मला. बोलतो मम्मीचा फोन आला होता का? बोलली नाही रे, मम्मीचा फोन नाही आला. तर माझी आई सरप्राईज द्यायला गावाला जाणार होती, तर मला बोलली होती आता मध्ये मी 2-4 दिवस गेली होती ना, तेव्हाच बोलली ती वर्षा तू 2-3 दिवस आली, आता मी जाऊन येते, कारण की मायची तब्येत बरी नाही. बोलते माय म्हणजे माझी आजी आहे ना, तिला आम्ही माय बोलतो, तर तिची पण तब्येत बरी नव्हती, तर तिकडे जाणार होती. बोलते मी 4-5 दिवस जाऊन येते, 4-5 दिवसांनी येते बोलते, नाही तर 8-15 दिवस राहून येईन. बोले ठीक आहे जा मग. पण मला माहितीच नाही ती काल गेली. कारण की कसं आहे ना, मी 3-4 दिवस झाले तिला फोन पण नाही लावला, कारण की 2-3 दिवस माझंच डोकं ॲसिडिटीने एवढं जाम झालं होतं, तर मला काही स्वतःला सुचत नव्हतं. आणि त्याच्यानंतर मी मशीन घेतली, तुम्हालाच माहिती आहे, त्या मशीनवर ब्लाऊज शिवत होती, त्याच्यात माझे 2 दिवस गेले. कारण की म्हणजे असंच 2 दिवसातून मला खूप धावपळ चालू होती माझी. मला काही शूट पण करता नाही आलं, त्याच्यात काही नाही. ब्लाऊज वगैरे काढलं होतं मी शिवायला, त्याच्यासाठी तर वाटतं मम्मी काल माझी गावाला गेली. तर आमचे बाजूचे काका आहेत ना, ते काका त्यांची म्हणजे त्या काकी, मम्मी आणि अजून एक कोणतरी जण होतं. मम्मी माझी नेहमी ट्रेनने जाते, पण काल मम्मी माझी ते सर्व काका वगैरे होते, जसंच आमच्या बाजूला राहतात. आम्ही लहानपणापासून आता लहानचे मोठे झाले, तर ओळखतो त्यांना. तर त्यांच्या संगती मग मम्मी गेली, कार करून गेले होते, तर मग ते पण गेले, मम्मी पण गेली. मला माहितीच नाही मम्मी गेली, आणि माझं त्याच्यात रिचार्ज पण संपलेलं. तर मी 2-3 दिवस झाले रिचार्ज मारलंच नाही. बोलले जाऊ दे मला, कारण की रिचार्ज लागत नाही एवढं. कामावर माझा वायफाय असतो, कामावर मला फोन कोणाचे येत पण नाही. आलं तर माझ्या आईचा फोन येतो किंवा यांचाच फोन येतो, किंवा मी केला तर यांना फोन करते, किंवा अंशू घरी असला तर मग अंशू. असं म्हणजे घरातच 2च कॉल असतात मला, एक माझा आई आणि एक माझे मिस्टर, बस. त्याच्यानंतर मी जास्त कोणाला कॉल लावत पण नाही. तर आणि मग मी 2-3 दिवस झाले तिला फोन पण नाही लावला, रिचार्ज पण संपलं होतं. बोलली जाऊ दे. परवा तिने मला लावला होता, पण बहुतेक आहे ना मी काहीतरी काम करत होते, तर मिस कॉल होता, तर मी उचललाच नाही. नंतर मी किती 12-12:30-1ला तिचा मिस कॉल बघितला, तर मी लावला नाही. बोलली जाऊ दे तिकडे. तर मग लावलाच नाही तिला. बोलली एवढ्या रात्री करू, अजून ही झोपली असेल तर उठून जाईल, म्हणून बोलली जाऊ दे, लावलाच नाही. तर माझी आई एवढी भारी बाई ना, तर काल गेली, तर मला माहितीच नाही ती काल गावाला गेली. तर बहुतेक ते लोक कितीला काल दुपारी निघाले का संध्याकाळी निघाले. तर मम्मी 9-9:30ला माझी धुळ्याला होती. तर माझ्या भावाने फोन केला, तर बोलले अरे मी आता धुळ्याला पोहोचली आहे, तर मी 12 वाजेपर्यंत 12-12:15पर्यंत पोहोचून जाईल. तर त्याने काय केलं, 9-9:30ला तिला फोन लावून विचारलं का मम्मी तू कुठं पोहोचली बरं. तर बोलते मम्मीने सांगितलं त्याला का मी धुळ्याला पोहोचली बेटा, मी 12-12:15पर्यंत पोहोचून जाईल. आणि कसं आम्ही गावाला जातो तर आम्ही रिक्षाने नाही जात, म्हणजे जसं स्टेशनवर पोहोचलं ना, तर माझे 2 मामा आहेत, दोघांपैकी कोणताही मामा आम्हाला घ्यायला येतो स्टेशनला. तर आम्हाला लहानपणापासून गावाला गेलं तर असं माहितीच नाही का रिक्षाने जा, शेअरिंगचे पैसे द्या, तर आम्हाला तसं माहितीच नाही. आता म्हणजे बघायला गेलं तर असं आम्हाला जर कोणी प्रॉपर ॲड्रेस विचारला ना, तो पण माहिती नव्हता, कारण की कसं आम्ही नेहमी कसं रिक्षाने गेलोच नाही देऊन, मग आम्हाला लगेच यायचा गाडी घेऊन, म्हणून तीच सवय आम्हाला. तर त्याच्याशी बोलली, तर मम्मी बोलते अरे मी धुळ्याला पोहोचली आहे, 12पर्यंत पोहोचून जाईल. त्याला वाटलं ठीक आहे. त्याच्यानंतर सकाळी उठून तो आवरून कामाला गेला, आणि कामावर गेला. त्याच्यानंतर आता कारण की सॅटर्डे संडे तो पण लेट सुटतो, तर सॅटर्डे संडे तो पण लेट सुटतो. तर वाटतं माझ्या एका मावशीने फोन केला त्याला, काय रे मम्मीचा फोन लागत नाही आहे. माझी मावशी सकाळची तिला फोन करत होती, तर फोन लागत नाही बोलते. तर त्यांनी काय केलं, बोलतो मम्मी तर गावालाच आली जायला. तर बोलते नाही मम्मी तर पोचलीच नाही. तर तो बोलतो मम्मी रात्रीच पोचली, असं त्याला कामावरच माहिती पडलं. तर त्याने मला फोन केला, पहिला फोन. बोलतो मम्मीला फोन केला का गं तुम्ही काल? बोलली नाही रे, काय झालं? बोलतो मम्मी काल गावाला जायला निघाली होती, 9-9:30ला धुळ्याला होती, तर बोलतो मम्मी 12 वाजेपर्यंत पोहोचायला पाहिजे होती, पण मम्मी पोहोचलीच नाही बोलतो. आणि अक्षरशः तो पोरगा एवढा रडत होता माहिती आहे तुम्हाला, गाडी चालवत एवढ्या लांबून येतो, कामाला जातो,
तर गाडीवरच होता, एवढ्या टेन्शनमध्ये त्याने मला फोन केला. मी त्याचा 1 मिनिटात त्याचा फोन ठेवून दिला. मी बोलले अंशू सागर तू फोन ठेव, मी लावते मम्मीला फोन. मी एवढे फोन लावते ती उचलत नाही. मला एवढं रडते डोळ्यातून माझे आसू चालू, बाबा ही कुठं गेली काय गेली. एवढे फोन बिझी दाखवते, नुसतं बिझी दाखवते. फोन उचलते मी किती फोन लावले तिला, सर्वीकडून लावतात ते. माझी बहीण मला तिकडून कामावरून बिचारी, तसं तिला भावाने माझं सांगितलं काय का तुला फोन केला का मम्मीनी. तर ती 10ला सुटते पण ती 9 वाजता सुटून रोडाने रडत चालते, अक्षरशः माहिती आहे. रोडाने रडत मला फोन करते, मम्मी कुठं गेली. आणि एवढी येडी आहे ना ती, एवढी म्हणजे आहे तरी आता 23-24 वर्षाची, 24 वर्षाची आहे, 24-25 रनिंग करतं, लग्न झाले तरी रोडाने एवढी रडत येते. बोलते मम्मीचा फोन लागत नाही, कुठे आहे. बोलली तू फोन ठेव, तू रडू नको, तू बस एका ठिकाणी. आणि एक काम कर, ते काकांना सांगते मम्मी गेली ना, त्यांचा नंबर तिच्याकडेच होता. पण तिने काय ना तिचं ट्रू कॉलर ती पण यूज करत नाही. तर ती बोलते मी मम्मीच्याच फोनमधून 1-2 वेळा लावला होता, कधी इकडे आलं कधी काही काकांना काम सांगायचं असतं ते लावते. बोलते त्या काकांचाच नंबर शोधते मी. अख्खे जेवढे तिच्या फोनमध्ये नंबर होते माहिती तुम्हाला, अक्षरशः एक फोन करून विचारत होती ती, म्हणजे राठोड काकांचा नंबर आहे का, एवढं सर्वजण टेन्शनमध्ये. मी गावाला फोन लावले, माझी मावशी पण रडून एवढी हैराण झाली, अख्खे रडतं ते. कुठं गेले, काल निघालेली बाई म्हणजे आज पोचली नाही, म्हणजे विचार करा ना. एवढं रडून हैराण. माझा नवरा बिचारे घरात होते, ते मला बोलतात चल एक काम करू आपण, ते चाळीत जे काका राहायचे ना त्या काकांना जाऊन तिथे विचारू चाळीमध्ये काय काकांचा नंबर आहे का, कोणाला तरी भेटेल ना. तर बाबा मला एवढं टेन्शन, एवढं का कुठं गेली नुसतं, म्हणजे जोन तो येडा झालं मम्मीसाठी एकदम. आणि मम्मी एवढं येडा नंतर मम्मी, आणि मी किती 9 वाजल्या कामावर येऊन 10च मिनटं बसले त्याचा फोन आला. एवढं आता तुम्ही सांगा एखादी एवढं मोठं बोलल्यावर किती धक्का बसतो. मला एवढं टेन्शन, कुठे चक्कर येऊन पडली का, काय झालं. कधी बाय रोड जात नाही, एकतर पहिल्यांदा बाय रोड गेली, काय झालं काय नाही, एवढे घाण विचार डोक्यात येतात माझ्या. काय नंतर एवढं वैतागून अर्धा 1 तास लय फोन लावले, कोणाला नाही लावला असं म्हणू, जिकडं तिकडं फोन लावले. फक्त माझी एक छोटी मावशी आहे, तिला नाही लावलं कारण की तिच्या पहिलेच छातीत दुखतं. तर बोलली हिला काय लावू, पण ती मावशी पण माझ्या बारक्या बहिणीशी बोलते, ती रडून ती तिकडून रडते, ही इकडून रडते आणि फोनवर बोलतात. एवढे फोन लावले नंतर अक्षरशः मी त्याला फोन केला. बोलली भाऊ एक काम कर, तू आहे ना घरी ये आणि मी येते, बोलली तिकडून गाडी घेऊन मी येते, आपण पोलीस स्टेशनला जाऊ, मम्मीचं सांगू. कालपासून तेवढ्यात त्यानं मला बोलतो थांब मम्मीला बोलतो माझं मम्मीशी बोलणं झालं. तर माझी मम्मी मामाच्या घरी गेली आहे, सांगा. एवढा फोन आणि त्यांनी एवढा वैतागून फोन केला. मम्मी सर्व फोन करताय, रडताय. ती म्हणे अरे मी सरप्राईज द्यायला चालू होते, काय करा या बाईचं. मला तुम्हा सर्वांनाच म्हणे मला गावाला जाऊन सरप्राईज द्यायचं होतं त्यांना. हे असं सरप्राईज, एखादी अटॅक घेऊन मरायचं ना मम्मी. आणि माझे व्हिडिओ माझी आई बघते, हा व्हिडिओ तर तू पहिले बघा म्हणून मी करते, माहिती आहे तुला. असं एखाद दिवशी एखाद्याला अटॅक देशील आणि मारून टाकशील तू तर मम्मी. काय हे डोक्याला ताण सांग. आणि आत्ता पण बघा, आत्ता किती 11 वाजलेत. मामाच्या घरी गेली होती, तर मामाच्या घरी आहे ना बारका मामा माझा वेगळा राहतो, तर मामाच्या घरी गेली आहे. तर काही काम होतं तिचं एक गावाला, त्याच्यासाठी पण गेली आहे, म्हणजे शेतीचं काही काम होतं. तर बारक्या मामाला घेऊन ते काम करते आणि बोलते मी अजून 2 दिवस बारक्या मामाच्या घरी. असं सागरशीच बोलली माझ्याशी, तर अजून त्याचं बोलणं पण नाही झालं. त्यांनी मला आहे ना व्हॉईस पाठवला होता मम्मीचं, ते रेकॉर्डिंग करून त्यांचं जे बोलणं झालं त्याच्याशी बोलून घेतलं त्यांनी. मलाही बरबडला मम्मीला, मम्मी तुला कळतं का, सर्व टेन्शनमध्ये आले, सर्व रडत बसले इथं, काय विचार करते तू, अशी बोलते. अरे मला आणि काय बोलते माहिती आहे का भावाला माझ्या, त्यांनी मामाला फोन लावला विचारायला का एकदा का मामा तू बघे मम्मीशी बोलणं झालं का रे. म्हणते त्या कोपऱ्यामध्ये पडला असं फोन, चार्जिंगला लावले, त्याच्यात चार्जिंगच नव्हती. तो म्हणतो मम्मी तुला अख्ख्या दुनियाने फोन केला, फोन बघ. जेव्हा तिने फोन बघितलं तेव्हा त्यांनी लय बडबडला. तेव्हा म्हणते आम्ही एकेकाला फोन करून सांगते. मला तिने 5-6 फोन केले, पण माझा फोन आहे ना बहुतेक चार्जिंगला माझा फोन बहुतेक चार्जिंगला होता आणि मी हॉलमध्ये होती, तर मला काही म्हणजे मी उचललाच नाही, मला रिंगचा आवाजच आला नाही. तिने मला पण 5-6 फोन केले, पण आता माझं बोलणं होईल ना तेव्हा बघा मी तिला कशी करते. हा एखाद्याला अटॅक देऊन मारशील मम्मी तू, आणि तू माझे व्हिडिओ मला माहिती पूर्ण बघते, हा व्हिडिओ तुझ्यासाठीच बनवते मी. का तिला 100 सांगितलं बाहेर निघताना, पण तुम्हाला माहिती आहे माझ्या भावाने नवीन फोन घेऊन दिला आहे तिला. तू बाहेर निघताना पण सांगितलं मम्मी फोन हातात ठेव जा, मम्मी घरातून निघताना बघत जा सायलेंटवर आहे का नाही आहे. पण मम्मीला आमची चिंता नाही, ती विसरून जाते का तिच्याशिवाय आम्हाला कोण नाही आहे.
ती बिंदास मस्तपैकी गेली आणि जेवते, बोलते मी, बोलते ठेव सागर फोन, मी भाकर खाते. आणि इथं आम्ही एखादी अटॅकने मेलो असतो माहिती आहे. काय मम्मी तू पण खरंच, मम्मी तर मम्मी आहे बाबा आमची. आज मम्मीने त्याच्यात माझे एवढे विचार डोक्यात माहिती आहे तुम्हाला. देवाला हात जोडून जोडून विनंती करते बाबा, माझी आई कुठं आहे कुठं आहे. खरंच मम्मी तर मम्मी आहे माझी. मम्मीला काय बोला, आणि सर्व टेन्शनमध्ये तरी माझी आई आहे ना बाबा. खरंच काय बोला, हा व्हिडिओ तुझ्यासाठीच बनवला आहे मम्मी, नक्की बघ आणि विचार कर. कुठं जायचं जाते ना तर फोन जवळ ठेवत जा. पहिले फोन आम्हाला करत जा मग जात जा. असं बोललं ना तर काय ना, तुम्ही जवळ असताना तर माझ्याकडे एवढं बघत नाही, लांब गेल्यावरच कसं तुम्हाला दिसतं, अशी बोला. चला जाऊ दे, तुम्हाला भेटू आता नवीन ब्लॉगमध्ये. आज लय रडून माझं बघा चेहरा कसं करून टाकला आम्ही सर्व, डोकं जाम झाले पूर्ण. अंशू जेवला कारण की, आणि हे पण जेवले. माझ्या जावेने तिकडून डब्बा पाठवला होता आज माझ्या नवऱ्याला. मटणचं कालवण, घावणे, चपाती आणि भात. तर मी काही बनवलंच नाही, सकाळची खिचडी होती तीच खाल्ली. त्याच्यानंतर तेच मटणचं कालवण होतं, तेच खाल्लं. तर आई आले होळीसाठी 2 दिवस इकडे. चला भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. माझ्या आईला काशी जात जाऊ नको कुठं, आई तर आई आहे बाबा माझी. चला बाय बाय.